जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। आज के स्पेशल एपिसोड में आपका स्वागत है। एक नया सेगमेंट हम इंट्रोड्यूस कर रहे हैं कि हम आज से आज ये पहला पॉडकास्ट है हमारा एक पॉलिटिकल सेगमेंट के लिए। तो आप सभी के मन में ये सवाल होगा कि पॉलिटिकल सेगमेंट क्यों। तो मैं आपको आज बताना चाहता हूँ कि जो भी अरेंजमेंट्स होती है गणेश उत्सव के, जो प्री अरेंजमेंट होती है और पोस्ट अरेंजमेंट होती है, गणपति के बाद विसर्जन, आगमन और 2-3 महीने की जो पहले की तैयारी होती है, उसमें बहुत सारे गवर्नमेंट बॉडीज़ इन्वॉल्व होते हैं और सबसे इम्पॉर्टेंट गवर्नमेंट बॉडीज़ होते हैं म्यूनसिपल कॉरपोरेशन। तो आज हम पहुंच गए हैं नवी मुंबई के म्यूनसिपल कॉरपोरेशन में और आज हम इंटरव्यू लेने वाले हैं। पॉडकास्ट पर हमारे साथ है सुजाता पाटिल मैम, जो कि नवी मुंबई के मेयर है और जो भी काम नवी मुंबई के गणेश उत्सव से रिलेटेड है, आज हम उनसे बातचीत करेंगे। तो एपिसोड को एंड तक ज़रूर देखना, ये नया सेगमेंट है हमारे लिए। और मैं आपको बता देना चाहता हूँ कि TGP द गणेश उत्सव पॉडकास्ट में जो भी पॉलिटिकली सेगमेंट के पॉडकास्ट आएंगे उसमें हम बातचीत करेंगे गणेश उत्सव की। और आपको ये भी डाउट होगा कि कंट्रोवर्शियल कुछ होगा, ऐसा कुछ भी नहीं है। हमारा मोटिव ये है कि गणेश उत्सव को हमको एक ग्लोबल लेवल तक लेके जाना है। उसमें जितने भी लोग जुड़ सके, जितने भी लोग इन्वॉल्व है, उनकी स्टोरीज़ को हमको बाहर लाना है। क्योंकि जैसे कि मेयर मैडम है तो उनका हार्डवर्क, उनकी जो प्रेपरेशन होती है वो कोई देखता नहीं है। ऐसा देखता है कि हाँ ये तो मेयर है, बट मेयर इज़ द मोस्ट हार्ड वर्किंग, इज़ द मोस्ट रिस्पॉन्सिबल पर्सन ऑफ द म्यूनसिपल कॉरपोरेशन। तो आज उनसे हम जानेंगे जो हमको नहीं पता है, म्यूनसिपल कॉरपोरेशन कैसे चलता है, क्या क्या प्रिपरेशन होती है। तो आज उनसे हम बातचीत करने वाले हैं। एपिसोड को एंड तक ज़रूर देखना। लाइक, शेयर और सब्सक्राइब अगर नहीं किया है तो लाइक, शेयर और सब्सक्राइब कर देना। हमने ये नोटिस किया है कि 71% से ज़्यादा जो हमारे व्यूअर्स हैं वो हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं। तो एक एक सब्सक्राइब आपका महत्वपूर्ण है, क्योंकि गणेश उत्सव स्टोरीज़ को हमें एक ग्लोबल लेवल तक ले जाना है। एपिसोड को एंड तक ज़रूर देखना। और कौन से पॉलिटिकल पर्सन को आप TG पर देखना चाहोगे, कमेंट सेक्शन में ज़रूर बताना। जय गणेश। मूर्ती किती मोठी किंवा छोटी हे महत्त्वाचं नाही आहे, त्याच्या मागचा जी भावना आपली आहे ती महत्त्वाची आहे. लोकांना त्रास देऊन आपण जर काही करत असतो तर ते नक्कीच म्हणजे देवालाही आवडणार नाही. अशी महिलांची कनेक्टिव्हिटी फार होती, पण राजकारण नको वाटत होतं. म्हणजे माझ्या माहेराहून माझे वडील आले, भाऊ आले, त्यांनी समजावलं. मग खूप साऱ्या अटी शर्तींवर मी राजकारणात प्रवेश घेतला. म्हणजे इलेक्शनला उभी राहिली. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती अशी बुडणारच नाही. ती मूर्ती त्यांनी बुडवली पण ती गेलीच नाही, परत वर आली. तुम्ही पर्सनली कसे इन्व्हॉल्व असतात? म्हणजे मॅडम आता गोष्ट करूया देवेंद्र फडणवीस साहेबांची. आपल्या महाराष्ट्राला खरंच खूप पुढे घेऊन जाणार. इमोशनली अटॅच आहे मी. आणि जसं छोट्या मुलांचा विश्वास असतो बाप्पा येईल आणि मदत करेल, आजही मला ते वाटतं. गणेशोत्सवाच्या त्या दिवसांमध्ये सगळे एकत्रित येतात आणि हे खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचं वाटतं मला. कसं असतं, एखादं मंडळ आहे, अधर्माचा प्रचार वगैरे अशा गोष्टी, गणपती बाप्पा घरी येणं म्हणजे सगळा कुटुंब परिवार एकत्रित येणं आहे. आपल्याला पाहिजे त्या उंचीची मूर्ती आणतात. मॅडम आता गोष्ट करूया गणेशजी नाईक. मला एवढं म्हणजे शॉकिंग वाटलं, अरे एखादा नेता म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला नावाने ओळख. मला फक्त एकच बोलले की हां, आपण प्रयत्न करायचा फक्त, कारण कोणालाही 100% आपण समाधानी करू शकत नाही. 80% आपण प्रयत्न करायचे लोकांसाठी आणि 20% त्यांच्यावर आहे. त्यांनी जर कॉन्फिडन्स ठेवला तर नक्कीच त्यांचं काम होतं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब देशासाठी काम करतात. जय गणेश मॅडम. जय गणेश. सर्वप्रथम तर तुमचे खूप खूप आभार. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला अपॉइंटमेंट दिली आणि आज आम्ही पहिल्यांदा म्हणजे राजकीय पॉडकास्ट आम्ही करत आहोत, बट ते रिलेटेड असणार TGP द गणेश उत्सव पॉडकास्ट रिलेटेड. सर्व पहिला प्रश्न मॅडम की
तुमची जर्नी म्हणजे आता तुम्ही महापौर पदावर आहे, बट तुमची जर्नी काय होती हे सगळ्यांना सांगा. खरं तर राजकारण हे माझं पिंड नाही आहे. माहेरी माझ्या राजकारणाशी रिलेटेड म्हणजे लांब लांबपर्यंत काहीच संबंध नाही आहे. लग्नानंतरही बरेच वर्ष राजकारण म्हणजे माझे सासरे कुक्षेत गावचे माझे सरपंच होते. पण त्यांनी मध्यंतरी आमच्या गावाच्या स्थलांतरानंतर जसं लोकांचं पुनर्वसन झालं राजकारणातून ते म्हणजे निवृत्ती घेतली आणि ते हरिभक्त पारायण म्हणजे भजन कीर्तन ह्याच्यामध्ये रंगले. त्यांनी त्यांचं जॉब जोपर्यंत होता तोपर्यंत दोन्ही छंद जोपासले आणि त्याच्यानंतर फक्त त्यांचं विठोबा आणि ते आणि मंदिरं जी आमची पुनर्वसित गावामध्ये यायची होती त्याकडेच त्यांचं लक्ष होतं. पण कालांतराने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून माझे पती सूरज पाटीलजी राजकारणात सक्रिय झाले, नगरसेवक झाले ते 95ला आणि 95ला नाही 2005-10ला आणि त्याच्यानंतर 2015ला महिला आरक्षण लागलं आणि मग मला राजकारणात उतरावं लागलं. तेव्हाही खूप मी विरोध केला ह्या गोष्टीला की मला राजकारणात म्हणजे नगरसेविका म्हणून नाही यायचं आहे. अशी महिलांची कनेक्टिव्हिटी फार होती पण राजकारण नको वाटत होतं. पण तेव्हा आणि त्यावेळी आम्ही बऱ्याच कार्यकर्त्यांना पण त्या संदर्भात विचारलं, महिला कार्यकर्त्या होत्या प्रमुख, की आपण जर ह्या म्हणजे इलेक्शनला उभ्या राहिलात तर आपल्याला एक महिला नगरसेविका आपल्या कुक्षेतमधून मिळेल. पण प्रत्येकाचं म्हणणं होतं की त्यांचं शिक्षण कुठेतरी कमी पडतंय. मी शिकलेली आहे आणि महिलांबरोबर कनेक्टिव्हिटी आहे, सगळ्यांबरोबर चांगले संबंध आहेत, बोलणं चांगलं आहे असं त्यांना वाटायचं. त्याच्यामुळे मीच उभं राहावं. पण खूप विरोधानंतर शेवटी म्हणजे माझ्या माहेराहून माझे वडील आले, भाऊ आले, त्यांनी समजावलं. मग खूप साऱ्या अटी शर्तींवर मी राजकारणात प्रवेश घेतला. म्हणजे इलेक्शनला उभी राहिली तेव्हा म्हणजे की कुठलं महासभा व्यतिरिक्त पालिकेत येणार नाही मी. त्याचबरोबर म्हणजे प्रभागातले माझ्या महिलांच्या रिलेटेड कार्यक्रम असेल तेच अटेंड करणार, इतर कुठे कार्यक्रम असेल तर मी जाणार नाही. आणि ह्या सगळ्या अटी शर्ती माझ्या नवऱ्यानी माझ्या मिस्टरांनी तंतोतंत पाळल्या. 5 वर्ष मला कुठेही ह्या ठिकाणी जा किंवा ते कार्यक्रम अटेंड कर असं सांगितलं नाही. आणि त्याच्यामुळे राजकारणात असं कधीच मनापासून उतरली नव्हती. आणि मध्यंतरी नंतर 5 वर्ष कोरोनानंतर मिळाले जेव्हा अजून कनेक्टिव्हिटी वाढली. म्हणजे इलेक्शन नंतर एक काम रोज करायची. म्हणजे माझं वॉर्ड सेक्टर 6 सारसोळे गाव पण येतं. तर तिकडच्या ऑफिसला डेली मी आणि माझ्यासोबतच्या आपण म्हणजे माझ्याच प्रभागातल्या जयश्री ठाकूर म्हणून आदिवासी कुटुंबातले महिला जे सारसोळ्या गावातून आम्ही निवडून आणलेले, दोघीही आम्ही 2 तास संध्याकाळी 7 ते 9 ऑफिसला जाऊन बसायचो. मग ऑफिसला बऱ्याच ऑफिसला असं जेंट्सची गर्दी असते. आमच्या ऑफिसमध्ये बाहेरच्या हॉलमध्ये भरपूर जेंट्स बसलेले असायचे, सगळेच म्हणजे सगळे भाऊ आमचे. आणि आतमध्ये मात्र महिला आम्ही दोघीही बसलेलो असतो. आणि आमच्याकडे खूप साऱ्या महिला रोज यायच्या. काही महिला कार्यकर्त्या रोज आमच्या जवळ येऊन बसायच्याही आणि मग महिला त्यांची कामं घेऊन यायच्या आणि त्याच्यातून खूप म्हणजे कनेक्टिव्हिटी झाली महिलांबरोबर. आणि मग त्याच्यानंतर बहुतेक तेच गुण आदरणीय गणेश नाईक साहेबांनी बघितले आणि आज हे पद मला भूषवण्याची संधी मिळाली. मॅडम, गणेश उत्सव हा प्रत्येक मुंबईकर आणि नवी मुंबईकर, नाही बोलायला गेलं तर महाराष्ट्रभर हे सगळ्यांचा आवडता सण आहे. तर तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याबरोबर? खरं बोलायचं तर गणपती बाप्पा म्हणजे माझे आराध्य आहेत. आणि म्हणजे स्कूल डेजमध्ये पण जेव्हा म्हणजे बरेच फ्रेंड्स सांगायचे की ना आज आपला हा उपवास करायचा तो उपवास, तेव्हा मी प्रत्येकाला हेच उत्तर, मी सरस्वतीची पूजक आहे. म्हणजे आत्ता सध्या आपण अभ्यास करतोय, विद्येची पूजा करतोय. मग मी सरस्वतीची पूजा करेन आणि विद्येचे देवता गणपती त्यांचा उपवास करेन, बाकी मी काही नाही. म्हणजे मंगळवार मी तेव्हापासून मंगळवार उपवास करते, ते आजही माझे मंगळवारी उपवास असतो. आणि मनापासून म्हणजे बाप्पाच्या विषयी म्हणजे खूप इमोशनली अटॅच आहे मी. आणि जसं छोट्या मुलांचा विश्वास असतो
बाप्पा येईल आणि मदत करेल. आजही मला ते वाटतं आणि नेहमी मला अनुभव आलेला आहे. जेव्हा जेव्हा मला असं काही अडचण आली, मी मनापासून गणपती बाप्पाला म्हणजे आवाज देते आणि बाप्पा माझ्यासाठी येतो. बरोबर. नाही, गणेश उत्सव बोललात तर म्हणजे बोलतात ना, लहानपणीपासून जेव्हा मूल जन्माला येतो तेव्हापासून ते मोठे होईपर्यंत किंवा बोलायला गेलं तर शेवटच्या श्वासापर्यंत गणेशोत्सव हा सर्वांचा आवडता सण. मॅडम, एक प्रश्न असा आहे की बालपणीचा गणेश उत्सव आणि आत्ताचा गणेश उत्सव काय फरक आहे? खूप फरक आहे. लहानपणी माझ्या घरी माहेरी माझ्या गणपती असायचे 10 दिवसाचे आणि गणपती बाप्पाचं म्हणजे येणार आहेत गणपती बाप्पा म्हणजे महिनाभराच्या आधीपासून तयारी सुरू व्हायची आणि तेव्हापासून बाप्पा आपल्यातच म्हणजे आलेलाच आहे असा भास व्हायचा आणि तो म्हणजे बाप्पाच्या आगमनानंतर पूर्ण घरभर तो धूपबत्ती, अगरबत्त्यांचा सुवास. आज म्हणजे स्वरूप जरी बदललेलं असलं तरी तेव्हा गणपतीच्या ह्या 10 दिवसांमध्ये बघाल ना तर शहरात पण आपण एक वेगळीच प्रसन्नता बघायला भेटते. सगळीकडे अगरबत्त्यांचा सुवास, फुलांचा सुगंध पसरलेला असतो आणि खऱ्या अर्थाने काय खूप पॉझिटिव्ह फील होतं तेव्हा. आणि आता म्हणजे पूर्वी प्रत्येकाच्या घराघरात गणपती असले तरी आवर्जून म्हणजे एवढे पाहुणे यायचे आणि खूप घरात असं म्हणजे उत्साहपूर्ण वातावरण. आता थोडी परिस्थिती बदलली आहे. आता प्रत्येकाकडे वेळ खूप कमी आहे. त्याच्यामुळे पाहुणे येतात पण खूप कमी येतात आणि म्हणजे प्रत्येकजण स्वतःपुरता जगतो. त्याच्यामुळे मग कुठेतरी एकत्रित येणं हे म्हणजे घरच्या गणपतीसाठी मी बोलते. तसं बघायला तर सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये तर तिथं जात धर्मापलीकडे लोक एकत्र येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे जो बहुतांश वेळा काही असं असतं की जे देवाला मानणारे नाहीयेत तेही गणपतीच्या ह्या वातावरणात एकत्र येतात. का तर त्यावेळी काहीतरी उपक्रम अशा चालू असतात. एकत्रित डान्स प्रोग्राम असतात, संगीताचे कार्यक्रम असतात, विविध स्पर्धा असतात. त्याच्यामुळे सगळे एकत्र येतात आणि खऱ्या अर्थाने तेच जास्त महत्त्वाचं आहे. कारण आज प्रत्येकजण मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात म्हणजे आपण समोरून एखाद्याला बोलत बसणं खूप म्हणजे दुर्मिळ झालंय. आता फोनवर व्हॉट्सअपवर हाय हॅलो केलं की म्हणजे झालं. कोणाचा वाढदिवस आहे तरी आपण फोन करायचीही तसदी घेत नाही. फक्त फोनवर हॅपी बर्थडे टाईप करून सेंड केला की झालं. म्हणजे एक कर्तव्य पार पाडल्यासारखं होतं. पण गणपतीच्या म्हणजे गणेशोत्सवाच्या त्या दिवसांमध्ये सगळे एकत्रित येतात आणि हे खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचं वाटतं मला. मॅडम, नवी मुंबईचा गणेश उत्सव आणि मुंबईचा गणेश उत्सव त्यामध्ये काय फरक आहे? आता मुंबई अशी म्हणजे खूप गजबजलेली आहे. म्हणजे नवी मुंबईपेक्षा खूप मोठं शहर आहे. नवी मुंबईत सध्या तरी सुटसुटीतपणा आहे आणि म्हणजे मी नवी मुंबईला नेहमी नवी मुंबईचा उच्चार मिनी इंडियाच करते. मुंबईत पण सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. पण आता जशी मी ह्या नवी मुंबईत जन्माला आले आणि इथं मोठी झाली, वाढली. मी खूप म्हणजे पूर्ण भारतातल्या टोकातून लोक इथं आलेली आहेत आणि ते असं वेगळे नाही भासत. ते एकत्रितरित्या राहतात, चांगल्या एकमेकांशी चांगले सुसंवाद साधतात आणि सगळे एकत्रपणे सगळे कार्यक्रम साजरे करतात. इव्हन गणपतीच्या दिवसामध्ये पण आता बघायला जाल तर गणपती बाप्पाचं प्रिय मोदक जो महाराष्ट्रीयन कुटुंबाचीच पसंती आहे असं नाही. आता माझ्या घरी माघी गणपती असतात पण त्या दिवशी येणाऱ्या प्रत्येकाला मोदक, उकडीचा मोदक हा पाहिजेच असतो. आणि स्पेशली मी त्या दिवशी माझ्या म्हणजे माझी नणंद आहे किंवा माझी बहीण आहे त्यांना ते मोदकच बनवायला मी दिवसभर बसवतो की तुम्ही दिवसभर ते मोदक बनवायचं, दुसरं काही करायचं नाही. कारण प्रत्येकाला ते आवडीने खायचं असतं. नाही, बरोबर आहे. आणि नवी मुंबईत आता मोठ्या प्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव हा साजरा होतोय आणि मागी गणपती, जसं तुम्ही बोलले की तुमच्या पण घरी मागी गणपती असतो, त्यावर आपण येऊ. पण आता मागी गणपती आणि भाद्रपदचे गणपती नवी मुंबईत मोठ्या प्रमाणे साजरा होतोय, हो. त्यावर तुमचं काय मत आहे? नक्की. आता बघायला गेलं तर असं म्हणजे आपण 21व्या शतकात आहोत. बऱ्याच वेळा बोललं जातं की आता म्हणजे पिढ्या बदललेल्या आहेत आणि म्हणजे कुठेतरी देवापासून दूर जातात असं. पण आता जर आपण सोशल मीडिया बघितलं तर बहुतांश तरुण हे म्हणजे आपल्याला देवापासून लांब नाही तर देवाच्या जवळ म्हणजे अध्यात्माच्या जवळ आलेले दिसतात. मग कुठेतरी हे
खोडलं जातंय की म्हणजे काळ बदललाय, आता कलियुग आहे, तर कुठेतरी अधर्माचा प्रचार वगैरे अशा गोष्टी. पण मी बऱ्याच वेळा बघते की सोशल मीडियावर ॲक्टिव्हपणे जे तरुण आहेत ते म्हणजे धार्मिक गोष्टींमध्ये जास्त इन्व्हॉल्व आहेत. आणि गणपती बाप्पाचं आगमन बऱ्याच वेळा बघितलं तर तुम्हाला जाणवेल की काहींच्या घरात आधी गणपती नाही यायचे, पण नंतर त्यांची मुलं मोठी झाली. आता त्यांनी सांगितलं की आवर्जून आपल्या घरी 1 दिवसासाठी तरी बाप्पाला आणायचं. म्हणजे त्या मनातल्या भावना असतात प्रत्येकाच्या. म्हणजे कोणाची भावना कशा पद्धतीने असेल ते माहीत नाही, पण प्रत्येकाला आपल्या घरात विघ्नहर्त्या गणपतीला आणायचं आहे. कारण एक आपल्या मनातून एक भावना रुजलेली आहे की जर आपल्या आयुष्यात काही विघ्न येत आहेत तर ते बाप्पा दूर करू शकतो. आणि म्हणूनच आज बघाल ना तर सर्रास जर पूर्वी कसं असायचं, कुटुंबात एक गणपती असायचा. आता कुटुंबात 4 भाऊ आहेत तर 4ही भावांकडे गणपती असतात आणि प्रत्येक जण आवडीने बाप्पाला आणतात. त्याचं म्हणजे सगळं आवडीने करतात. म्हणजे त्याच्या नैवेद्यापासून तर येणाऱ्या पाहुण्यांचं पाहुणचार सगळं आवडीने करतात. कुठेतरी आपण ह्या म्हणजे गणपती बाप्पाच्या जसं लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, कारण लोकांनी एकत्रित यावं आणि ते एकत्रित येण्यानंतर त्यांना आपल्या स्वराज्याविषयी किंवा आपल्या देशाविषयी प्रेम निर्माण करावं. तसंच आज आहे की गणपती बाप्पा घरी येणं म्हणजे सगळा कुटुंब परिवार एकत्रित येणं आहे. बरोबर. मॅडम, आता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे शासकीय जे परमिशन्स वगैरे असतात, तर हे लोकांना आहे ना माहीत नाही आहे. लोकांना असं एक आहे की एक पेपर, एक विंडो, म्हणजे 1 विंडोचा सिस्टम जो आलाय त्यावर जाऊन परमिशन घ्यायची आणि सगळं झालं. बट बिहाइंड द सीन्स काय काय गोष्टी इन्व्हॉल्व असतात, किती वेळ म्हणजे किती महिना अगोदर गणेशोत्सवाची प्रिपरेशन असतात, हे सगळ्यांना सांगा. नक्कीच. आता आमच्याकडे तर परमिशनला 3-3, 4-4 महिने आधी लोक येतात. आणि म्हणजे कसं असतं, एखादं मंडळ आहे ते वर्षानुवर्षे एका जागेवर गणपती बाप्पांचं म्हणजे बसवतात, स्थापना करतात आणि दरवर्षी त्याच ठिकाणी स्थापना होत असते. पण त्यासाठी जे नियोजन आहे ते पालिकेच्या माध्यमातून पण 6 महिन्याआधी तरी सुरू होतं. आणि 6 महिन्यापासूनच ही वेगवेगळ्या मंडळाचे लोक परमिशनसाठी सुरुवात करतात, धावतात. आणि मग अशा मंडळांना काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून आपण एक 1 विंडो ठेवतो की जिथं त्यांना त्या परमिशन्स मिळतील. आणि मग त्याच्या पण शासकीय नियमावली आहेत किंवा आपल्या महानगरपालिकेच्या काही नियम आहेत की अशा पद्धतीनेच आपण त्याचे म्हणजे हे करायला पाहिजे. जसं कोरोनाच्या काळात नियम आले की 2.5 फुटाच्या वर मूर्ती नकोय. आता कालांतराने त्याच्यात बदल झाले, त्याच्यानंतर शासनाने नियम परत तो रद्द केला आणि आपल्याला पाहिजे त्या उंचीची मूर्ती आणतात. पण शक्यतो माझं तरी मत आहे की मूर्ती जास्त मोठी नाही आणायला पाहिजे. कारण ज्या मूर्तीची एवढ्या मनाने आपण पूजा करतो, 10 दिवस मनोभावे त्याची पूजा अर्चा करतो, त्या मूर्तीला एखादी स्क्रॅच पडायला नको म्हणून आपण खूप प्रयत्न करतो. असं म्हणजे आपलं एखादं काही झालं, स्क्रॅच पडलं की मनाला लागतं, अरे बापरे, माझ्याकडून काही चुकी झाली का. आणि त्याच बाप्पाचं विसर्जन करताना ज्या पद्धतीने मोठ्या मूर्त्यांचं विसर्जन केलं जातं की नेऊन ते धक्का देऊन नुसतं पाण्यात असा धक्का द्यायचा आणि कालांतराने पाणी कमी झालं की त्याचे अवशेष असे वर येतात. तर ते कुठेतरी मनाला खूप म्हणजे वेदना देणार होतं की ज्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणतो, बाप्पा आला म्हणून म्हणतो आणि त्याला परत पाठवताना अशा पद्धतीने पाठवायला नको. तर ते नियम मला तर ते खूप योग्य वाटलेलं, 2.5 फुटाची मूर्ती. पण आता ते शासनाने तो निर्णय घेतलेला आहे आणि प्रत्येक मंडळाच्या भावना पण आहेत त्याच्या मागे. त्याचबरोबर रस्त्यावर आपण नवी मुंबईत तरी कुठेही रस्त्यावर मंडळ वगैरे तो नियम कोरोनामध्ये झाला, तो अजूनही आपण पाळतो. आणि प्लस स्वच्छतेचं म्हणजे पालन किंवा जी आपण मोठे मंडळ आहेत तिथं जास्त गर्दी होते, मग ते गर्दीच्या नियोजनासंदर्भात त्यांच्या काय ते नियोजन आहे त्यांचं. त्याचबरोबर आता अग्निशमनची
NOC लागते. कारण जर तिथं दुर्घटना घडली, एखादी आग वगैरे लागली तर तिथं नियोजन असणे गरजेचं आहे. हे सगळ्या बऱ्याच अशा NOCs आहेत. जर पोलिसांकडून NOC घ्यावी लागते, प्लस आपले ट्रॅफिक पोलीस त्यांच्याकडून NOC लागते. ह्यासाठी म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका सपोर्टही करते भरपूर मंडळांना, की आपण अशा पद्धतीने लवकरात लवकर त्यांना परमिशन द्यायचा प्रयत्न करतो. फक्त त्यांनी ते नियम पाळावेत अशी आमची अपेक्षा असते. आणि ह्याच्यातून फक्त आपल्या नागरिकांना सुविधा चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी हे सगळं असतं. त्याच्यामुळे ह्या नियम जे लावतात ते योग्यच असतं. मॅडम, विसर्जनचं जसं तुम्ही आता बोलले, विसर्जनचे यावर्षी काय स्पेशल अरेंजमेंट्स, काय तयारी आपली आहे? नक्कीच आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विसर्जनासाठी बऱ्याच ठिकाणी आता म्हणजे काही स्कूल्स आहेत प्रभागातले किंवा मैदानं आहेत, तिथं कृत्रिम तलाव पण बनवून ठेवतो, की म्हणजे जास्तीत जास्त नागरिकांनी त्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावं असं आमची इच्छा असते. आणि आपल्या तलावांवर पण आपण आता सगळ्याच तलावांवर 2 पार्ट केलेले आहेत. एक छोटा पार्ट ठेवले ज्याच्यामध्ये मूर्त्यांचं विसर्जन वगैरे केलं जातं, आणि दुसरा पार्ट आपण स्वच्छ राहील आणि त्याच्यामुळे ज्या म्हणजे POPच्या जर मूर्त्या असतील किंवा कुठल्याही त्याच्यामुळे किंवा केमिकल युक्त कलर त्याच्याने पूर्ण पाणी खराब नाही होणार त्या भागातलं. पण माझं तर म्हणणं आहे की शक्य असल्यास प्रत्येकाने आपल्या जवळच कृत्रिम तलाव जर आहे तर त्याच्यातच विसर्जन करावं. कारण त्याच्याने एकतर पाण्याचा जो प्रदूषण आहे तो टळेल, आणि भविष्यात POPमुळे जी हानी होते ती हानी होणार नाही. कारण पाण्यातले जलचर त्यांना सर्वात प्रथम अधिकार आहे त्या पाण्यात राहायचा, जो पाणी आपण खराब करून टाकतो. मॅडम, आता गोष्ट करूया गणेशजी नाईक. नवी मुंबई बोलले तर नाईक साहेबांचा नाव येतोच. मी असं ऐकलंय की ते डेली बेसिसवर 15 ते 16 तास म्हणजे ऑन फील्ड काम करणारे व्यक्ती आहेत, बरोबर आहे? आता तुम्ही ॲज अ मेयर, म्हणजे तुम्ही आता मेयर आहे, गणेशजी नाईक यांचे जे बिहाइंड द सीन्स असतात, म्हणजे जे ते मेहनत करतात, कामं करतात, सगळ्यांना अटेंड करतात, एवढे लोकांना भेटतात, एवढे कार्यक्रम अटेंड करतात, तर त्यांच्या नेतृत्वाचं म्हणजे इन्स्पिरेशन ते काय आहे तुमच्यासाठी? नक्कीच गणेश नाईक साहेबांच्या वरद असतं. माझ्या मिस्टरांची मेहनत आहे की त्यांनी नाईक साहेबांच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलं. आज त्यांचं खऱ्या अर्थाने हे महापौरपद मी जर विचारलं कोणाला डेडिकेट करायचं तर माझ्या मिस्टरांना करेन. कारण त्यांचं कार्य आहे, आणि एक माझी फक्त लोकांबरोबर कनेक्टिव्हिटी हे खूप म्हणजे छोटी गोष्ट आहे ज्याच्या माध्यमातून हे पद मला मिळालं, आणि त्या पदाला न्याय द्यायचा मी प्रयत्न करते. कारण मला सर्वात आधी तर मला असं वाटतं की नाईक साहेबांनी जो विश्वास दाखवला माझ्यावर, माझ्या मिस्टरांवर, तो सार्थ ठरावा. आता नाईक साहेबांच्या म्हणजे मी आधी फक्त नाईक साहेबांना म्हणजे ऐकलंय माझ्या मिस्टरांच्या तोंडून, म्हणजे ते कसे आहेत किंवा काय आहेत. मागच्या 5 वर्षात नगरसेवक असताना त्यांना बघितलं मी. म्हणजे त्यांच्या सगळ्यात म्हणजे मला आवडणारी त्यांच्यातली गोष्ट म्हणजे ते कुठल्याही व्यक्तीला, म्हणजे तो सर्वसामान्य कार्यकर्ता असो की खूप मोठा व्यक्ती, त्याला एकदा भेटले तर त्याचा चेहरा लक्षात ठेवतात, त्याचं नाव लक्षात ठेवतात. म्हणजे माझा पहिल्यांदा अनुभव आहे, मी जेव्हा नगरसेविका म्हणून निवडून आले, मी सूरज पाटील यांची वाईफ आहे एवढं त्यांना माहीत असेल एवढी माझी अपेक्षा होती. आणि माझ्यासोबत जयश्री ठाकूर, ज्या आम्ही निवडून आणलेल्या आदिवासी कुटुंबातल्या महिला त्या, आणि आम्ही दोघी सोबत एंट्री केली. त्यांची मीटिंग होती आणि त्यांनी नावाने मला सुजाता, जयश्री बसा इथं असं बोललं. मला एवढं म्हणजे शॉकिंग वाटलं. अरे एखादा नेता म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला नावाने ओळखतो. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा मी मीटिंगला त्यांच्यासोबत होते, मी बघितलं सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणजे नगरसेवकच असं नाही, एखादा व्यक्ती नवी मुंबईतल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून त्यांच्याकडे जर त्या दिवशी काम घेऊन आलं असेल तर त्या माणसाला ते नावाने आवाज देऊन बोलवायचे. ही खूप म्हणजे खूप कमी लोकांना असा म्हणजे देवाचा आशीर्वाद असतो की एवढी म्हणजे शार्प माइंड त्यांचं, की छोट्या छोट्या कार्यकर्त्याचं नावासहित लक्षात राहणं. आणि दुसरं म्हणजे जे आपण बोलता की 15-15 तास, खऱ्या अर्थाने नाईक साहेब म्हणजे आता जनता दरबार चालवतात तेव्हा मी बघते त्यांना,
म्हणजे मी त्यांच्यासोबत आता महापौर झाल्यापासून आधी कधीतरी माझ्या वॉर्डातले काही प्रॉब्लेम असले तर ह्यांच्यासोबत जायचे. 1-2 वेळा फक्त अटेंड केलेलं जनता. पण आत्ता जेव्हा मी त्यांच्यासोबत बसते, म्हणजे 11 वाजता जनता दरबार सुरू होतो आणि लास्ट 11 रात्रीच्या 11 वाजतात, तरीही जोपर्यंत शेवटचा माणूस आहे तोपर्यंत दादा तिथेच बसलेले असतात. आणि त्या वेळामध्ये मी तर पूर्ण वेळ नाही थांबत. म्हणजे 11 वाजता मी बसली की त्याच्यानंतर 2-3 वेळा अशाच होतात उठायचे, हा भेटायला आलाय, जेवायला आहे ते. पण ते पाणी प्यायलाही उठत नाही किंवा पाणीही पित नाहीत आणि कंटिन्यू प्रत्येक माणसाला अटेंड करतात. आणि कसं आहे म्हणजे मी त्यांची एक गोष्ट आणखीन म्हणजे मागच्या वेळी मी त्यांच्यासोबत बसले नाही. त्याच्यानंतर 5:30ला मी म्हणजे आधीही 2 वेळा उठली. त्याच्यानंतर 5:30ला मी म्हणजे दादांना सांगितलं, दादा मी निघते, मला कार्यक्रम आहे. तर ते बोलले, तू कशाला बसून राहिलेस, तू निघायचंच ना, एवढा वेळ नाही बसून राहायचं. तर मी त्यांना सांगितलं, दादा ह्यात पण माझा स्वार्थ आहे. आपण कसं लोकांबरोबर कोऑर्डिनेट करता आणि कसं लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकल्यानंतर त्यांना काय उत्तर देता, ते मला शिकून घ्यायचंय म्हणून मी इथं बसते. आणि आज तुमच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही लोकांना ही उत्तरं देता किंवा लोकांबरोबर बोलता, तेव्हा मला एक कॉन्फिडन्स येतो की जेव्हा माझ्याकडे अशा टाईपचे प्रॉब्लेम घेऊन कोणी येईल तर मी त्यांना काय उत्तर देऊ, बरोबर. हे तुमच्याकडून मला शिकायला भेटतं. तर ते हसले आणि ते मला फक्त एकच बोलले की हां, आपण प्रयत्न करायचा फक्त, कारण कोणालाही 100% आपण समाधानी करू शकत नाही. म्हणजे 100% लोकांचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकत नाही. पण एखादा आपल्याकडे येतोय आणि त्याला आपण सांत्वना देताना हसून त्याच्याशी 4 शब्द बोललो ना, तरी त्या माणसाला एक कॉन्फिडन्स येतो की नाही माझं काम म्हणजे होईलच आता. आणि कधी-कधी असं असतं की काम आपलं फक्त आपल्याला कॉन्फिडन्सची गरज असते की आपलं काम होणार आहे आणि आपलं काम होऊन जातं. बऱ्याच वेळा दादा तेच बोलले की 80% आपण प्रयत्न करायचे लोकांसाठी आणि 20% त्यांच्यावर आहे. त्यांनी जर कॉन्फिडन्स ठेवला तर नक्कीच त्यांचं काम होतं. म्हणजे ह्या गोष्टी छोट्या-छोट्या वाटतात, पण खऱ्या अर्थाने एखादं नेतृत्व जे आपण बोलतो की कसं असायला पाहिजे, तर ते त्यांच्या ह्या गुणांमधून दिसून येतं. आणि हे सर्वसामान्य आपण जे बोलतो कार्यकर्ते किंवा आपण नाही हे मॅनेज करू शकत, त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकू शकतो मात्र. गणेशोत्सवामध्ये नाईक साहेबांचा म्हणजे गणेशोत्सवाची जी अरेंजमेंट्स असते, त्यामध्ये नाईक साहेबांचा किती इन्व्हॉल्वमेंट असतो? अ, नाईक साहेबांचं नेहमी म्हणणं काय असतं, अशा गोष्टी करा ज्या लोकांच्या उपयोगाच्या आहेत. लोकांना त्रास देऊन आपण जर काही करत असू तर ते नक्कीच म्हणजे देवालाही आवडणार नाही. त्याच्यामुळे ज्या म्हणजे आता मध्यंतरी जसं दादांकडे पण नाईक साहेबांकडे लोकं गेली, की आम्हाला रस्त्यावर पंडाळ लावायची परमिशन देत नाहीत किंवा मूर्त्या छोट्या आणा असं सांगतात. तेव्हा दादांनी सांगितलं, आज आपण एखाद्या मूर्तीमध्ये देव बघतो. या पर्यावरणात जर देव बघितला तर नक्कीच पर्यावरणाच्या दृष्टीने म्हणजे रस्त्यावर पंडाल लावणं किंवा मोठ्या मूर्त्या आणणं घातक आहे. आणि जर हे आपल्याला पुढे भविष्यात टाळायचं असेल पर्यावरणाची हानी, तर मग आज हे नियम पाळायला पाहिजे. बरोबर. एखादा असा किस्सा सांगा ना मॅडम, की नाईक साहेबांचा आणि गणेशोत्सवाच्या संदर्भात जे कोणाला माहीत नाहीये, अनहर्ड. असं तर मला पण एवढं माहीत नाही, कारण दादांसोबत मी कधी गणेशोत्सव अटेंड नाही केलं. हां, पण माझ्या घरी माघी गणपती असतात, तेव्हा दादांना आवर्जून दर्शनाला येतात. आणि माझा मुलगा आहे तोही म्हणजे त्याच्यासोबत बसून गप्पा मारतात. आणि माझ्या पूर्ण फॅमिली म्हणजे माझ्या सासऱ्यांबरोबर तर आधीपासून त्यांचं राजकीय ते सरपंच असताना कनेक्टिव्हिटी होते. माझ्या पूर्ण कुटुंबाला ओळखतात ते. आणि म्हणजे ते एक 15-20 मिनिटं आमच्या घरात येतात आणि असं वाटतं की विघ्नहर्त्या गणेशाला भेटायला नवी मुंबईचे विघ्नहर्ते आले. त्याच्यामुळे हे एक खूप चांगलं असं आणि एक म्हणजे आपल्या घरात गणपतीच्या आगमनानंतर जो आनंदी वातावरण आहे तो द्विगुणित होतं दादांच्या येण्याने. मॅडम आता गोष्ट करूया देवेंद्र फडणवीस साहेबांची, जे आपले माननीय मुख्यमंत्री आहेत. तर त्यांचं नेतृत्व आणि गणेशोत्सव हे तुम्हाला म्हणजे बोलतात ना, तुमचं काय मत आहे त्यावर? खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राचं भाग्यच आहे. कारण त्यांचं जे डिसिजन्स आहेत महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्राला जे आधुनिक आपलं
एक राज्य बनवायचं, राष्ट्र बनवायचं, जो त्यांच्या डोळ्यासमोर जे त्यांनी ठेवलेलं आहे ते खऱ्या अर्थाने खूप म्हणजे आपल्या महाराष्ट्राला खरंच खूप पुढे घेऊन जाणार. आज भारतात महाराष्ट्राचं तुलना जर इतर राज्यांबरोबर केली तर महाराष्ट्र खूप पुढे आहे आज प्रत्येक बाबतीमध्ये. आणि ते देवेंद्र फडणवीसांसारखं नेतृत्व लाभलं त्याच्यामुळे शक्य झालं. जसं आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब देशासाठी काम करतात, त्याच पद्धतीने त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून मुख्यमंत्री साहेब काम करतात. आणि नक्कीच तेही या गणेश उत्सवासाठी जी नियमावली आणतील ती जसं महाराष्ट्र राज्यासाठी योग्य असणार आहे तशीच सर्व जे मंडळ आहेत गणेशोत्सव मंडळ त्यांनाही ती आवडेल आणि त्याच्यातून नक्कीच महाराष्ट्राच्या पर्यावरणाला हानी होणार नाही अशा पद्धतीनेच आहे. आणि त्यांची दूरदृष्टी तेवढी चांगली आहे. आणि नक्कीच त्याच पद्धतीने नवी मुंबईमध्ये आदरणीय आपले वनमंत्री गणेशजी नाईक साहेब काम करतात. आणि त्यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण नवी मुंबईत काम करत असताना खऱ्या अर्थाने जेव्हा नवी मुंबई म्हणून मी इतर ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या महापौर जेव्हा एकत्रित येतात किंवा राज्यभरातल्या, तेव्हा नवी मुंबईचे महापौर म्हणून जो सुरुवातीला मी थोडं म्हणजे बुजरी अशी म्हणजे राजकारणात जास्त सक्रिय नसल्यामुळे असं वाटायचं की कसं म्हणजे कोण काय विचार करत असेल नवी मुंबईविषयी, कारण मुंबई खूप मोठी आहे किंवा इंदोर स्वच्छतेत पहिले नंबर आहे, तर आपल्या नवी मुंबईला कोण कसं हे करत असेल. पण खऱ्या अर्थाने जेव्हा नवी मुंबईचे महापौर म्हणून बोललं जातं तेव्हा जो प्राऊड म्हणजे प्रत्येक जणाच्या नजरेमध्ये जी आदरपूर्वक भावना त्याच्यानी समजतं की खऱ्या अर्थाने आपल्या नेतृत्वाने नवी मुंबईसाठी काय केलेलं आहे. आणि गणेश उत्सव त्याचाच भाग आहे. कुठल्याही उत्सवाचं स्वरूप धार्मिक सांस्कृतिक त्या पलीकडेही जाऊन शहराच्या हिताने कसं पर्यावरणपूरक असणार आहे ह्याचा विचार नाईक साहेबांनी केलेला आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा विचार देवेंद्रजी फडणवीस करतात. आणि त्याच्यामुळे नक्कीच आपलं महाराष्ट्र आणि नवी मुंबई त्यासोबत प्रगतीपथावर आहे आणि खूप चांगलं म्हणजे नाव आपलं संपूर्ण देशात नाही तर जगभरात होणार आहे. फडणवीस साहेबांसोबत गणेश उत्सवाच्या संदर्भात कधी बोलणं झालंय तुमचं, आणि झालंय तर म्हणजे कशा पद्धतीने झालंय, काय झालंय, जरा किस्सा सांगा सगळ्यांना. मी फडणवीस साहेबांना पर्सनली एकदाच भेटले जेव्हा मी मेयर झाल्यानंतर त्यांच्याकडे गेलेले. तेव्हाच त्यांना कदाचित नवी मुंबईचे महापौर म्हणून कुठल्या रील्स मधून किंवा ह्याच्यातून त्यांनी मला बघितलं असेल, पण असं पर्सनली कॉन्टॅक्ट नाहीये. मी नाईक साहेबांच्या माध्यमातून काम करते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना नक्कीच देवेंद्र फडणवीस पण म्हणजे मुख्यमंत्री म्हणून ऍप्रिसिएट करत असतील आमचं काम. आणि त्याचंच उदाहरण की मागच्या 1-2 सभेच्या पूर्वी फडणवीस साहेबांनी नागपूरच्या काही नगरसेवकांना म्हणजे तिकडच्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांना इथं नवी मुंबईची महासभा कशी चालते ते बघण्यासाठी पाठवलं होतं आणि त्यांनी खूप स्तुती केली या गोष्टीची. मॅडम आता येऊया की तुम्ही स्टार्टिंगला बोलले होते की तुमच्या घरी मागी गणपती असतो, बरोबर. एक महापौर म्हणून मागी गणपतीचा दिवस तुमचा कसा स्टार्ट होतो आणि कसा एंड होतो हे सगळ्यांना सांगा. महापौर झाल्यानंतर तर मागी गणपती आता येतील तेव्हा, पण माझ्या घरी आता मागे जे मागे गणपती झाले तेव्हा चर्चा होती की महापौर महिला सीट आहे. आणि माझे बरेच कार्यकर्ते म्हणजे मी जस्ट निवडणूक झालेले होते, म्हणजे बहुमताने निवडून आलेले मी. आणि तेव्हा प्रत्येक जण यायचा की जेंट्स असतात तर सुरेश दादा तुम्हाला महापौर पद मिळायचं, पण आता महिला आहे तर नक्कीच वहिनी असणार आहे. तर मी प्रत्येकाला उत्तर द्यायचे की महापौर पद हे खूप मोठं पद आहे ज्याच्यासाठी मी अजून कॅपेबल नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही ह्या शर्यतीमध्ये मला पकडू नका.
तर एकाने तर ते मीडियावर कुठल्या तरी आलेलं ज्याच्यामध्ये मी 6व्या नंबरवर माझं नाव होतं. मी म्हणलं 6वा नंबर म्हणजे शर्यतीमधून आऊट असतो. 5 पर्यंत तरी शर्यतीत माणसं असतात, कन्सिडरेशन करतात. हा 5 पर्यंत वर शर्यतीत आहेत, हे 6वा दिलं म्हणजे हे आधीच आऊट आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या म्हणजे काही मनात असं ठेवू नका की आपला महापौर म्हणजे सुजाता पाटील होणार आहे किंवा आपली वहिनी महापौर होणार आहे. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक जेव्हा महापौर पदासाठी माझं नाव घेतलं गेलं तेव्हा बरेच जण येऊन मला बोलले की बघितलं आपलं मागे गणपती पावला. तर मागे गणपती नक्की पावलाय की बाप्पाने माझ्यावर कसला राग काढलाय तो मला समजत नाही यावर. आणि म्हणजे महापौर आहे म्हणून नाही, पण बाप्पाच्या दर्शनाला खूप लोक येतात सगळेच. म्हणजे ह्यांचं राजकीय सामाजिक वर्तुळ जे आहे त्याच्यात खूप म्हणजे प्रभाव आहे आणि खूप लोक ह्यांच्या ओळखीचे आहेत. त्याच्यामुळे माघी गणपतीच्या दिवशी सकाळी 10 वाजता पूजा झाल्यापासून जी रेख पाहुण्यांची लागते ती म्हणजे रात्री 1-2 वाजेपर्यंत असते. आणि प्रत्येक जण मात्र अपेक्षित घरात ह्याच येतो की उकडीचा मोदक खायला मिळेल. आणि ह्यांचं तसं हेच असतं की प्रत्येकाला एक उकडीचा मोदक खायला भेटलाच पाहिजे. त्याच्यामुळे मग सतत कोणाला तरी म्हणजे माझ्या नंदेला बहिणींना वगैरे ते उकडीचे मोदक बनवत बसायला लागतं आणि शेवटच्या पाहुण्यापर्यंत ते पुरवतो मी. आम्ही पण येऊ नक्कीच, वेळ काढून नक्की यावर्षी. या तुम्ही. आणि तुम्ही पर्सनली कसे इन्व्हॉल्व्ह असतात, म्हणजे नैवेद्य वगैरे, आरती, हे सगळी प्रथा आणि परंपरा हे गणपतीत असते, तर तुमचं कॉन्ट्रीब्युशन मध्ये कसं असतो दिवसावर? बाप्पाचा नैवेद्य जेव्हापासून मागे गणपती येतात तेव्हापासून माझी अपेक्षा असते की बाप्पाचा नैवेद्य मी बनवेन. त्याच्यामुळे लवकर सकाळी पहाटे 4 वाजता उठून मी पंचपक्वानाचा नैवेद्य बाप्पाला बनवते. तुम्ही पर्सनल? त्याच्यात पर्सनली बनवते. त्याच्यात उकडीचे मोदक पण 21च पण बनवते मी, बाकीचेच बाकी बनवतात. आणि बाकी सगळ्यांचं जेवण वगैरे बनवायला नणंद वगैरे माझे फॅमिली मेंबर्स असतात. पण बाप्पाचा नैवेद्य मी पर्सनली बनवते. माझी जाऊ मला मदत करते, पण मी मात्र 4 वाजता ते सुरुवात करते. आणि म्हणजे बाप्पाच्या आरतीपर्यंत 5ही पदार्थ पाहिजेत रेडी. आणि असं नाही की फक्त म्हणजे मोदक फक्त 21च बनवते, कारण उकडीचे मोदक मला बनवायला जास्त वेळ लागतो. बाकी गोष्टी मी खूप बनवते, म्हणजे पूर्ण पंक्तीला पुरतील एवढं सगळं लापशी किंवा इतर गोष्टी आहेत ते खीर वगैरे बनवते. एखादा आठवणीतला गणेशोत्सवाचा किस्सा सांगा, जे म्हणजे बोलतात ना की तुम्हाला भरपूर म्हणजे एका मुलाला बघितलं किंवा एका नॉर्मल फॅमिलीला बघितलं तर तुम्हाला आठवण येते. मी म्हणजे छोटी होती, शाळेत जायची आणि बाप्पा घरी होता. कोणीतरी वारलं आमच्या कुटुंबात, तर बाप्पाला लवकर म्हणजे विसर्जन करावं लागलं. मूर्ती ठेवत नाही, आता सख्खेच होते. आणि एवढं मला रडू आलं की 10 दिवस तर येतात बाप्पा आणि एवढ्या लवकर घेऊन चालले. आणि तेव्हा म्हणजे नवीन नवीन ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मूर्त्या सुरू झालेल्या. आम्ही बाप्पाला घेऊन गेलो तलावावर विसर्जन करायला. माझे छोटे काका होते, ते विसर्जन तलावात घेऊन जायचे मूर्ती. ती मूर्ती त्यांनी बुडवली पण ती गेलीच नाही, परत वर आली. परत बुडवलं, परत वर आलं. आणि नंतर म्हणजे सगळ्यामध्ये चर्चा, अरे बापरे लवकर बाप्पा घेऊन चाललो म्हणून बाप्पा जाळायलाच तयार नाहीयेत. पण असं म्हणजे तेव्हा मलाही म्हणजे छोटी होती, तर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती अशी बुडणारच नाही, ती आडवी करून त्याच्यात पाणी जाऊ द्यावं लागतं. मग एवढं म्हणजे एवढं मला वाईट वाटलेलं, बघा बाप्पाला जायचं नव्हतं आणि आपण जबरदस्ती. आणि तेव्हा मी आई बाबांची भांडली पण, बघा बाप्पाला नव्हतं जायचं तरी आपण नेलं. आणि त्याच्यानंतर आता म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आता 4थीला येतो, त्याला पण एवढं म्हणजे देवाचं खूप म्हणजे त्याला आवड आहे. आणि घरात बाप्पा आला की तो असा म्हणजे त्या मखराच्या बाजूलाच बसून असतो, सगळी पूजा वगैरे तो स्वतः करतो. आणि ज्या दिवशी विसर्जन असेल, बापरे तो असा सुरुवात छोटा होता तर असा गडबडाला उलायचा तो की बाप्पाला घेऊन चालले म्हणून. तर त्याला बघितल्यावर मला आठवण येते की मी पण अशीच म्हणजे लहानपणी करायची. बरोबर. आता गोष्ट करूया महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक. आता श्री सिद्धिविनायक मंदिर तुम्ही कधी व्हिजिट केलंय, आणि व्हिजिट केलंय तर काय एक्सपिरियन्स आहे तुमचं? सिद्धिविनायकाला म्हणजे मला नेहमी वाटतं की आपण सिद्धिविनायकाला दर्शनाला जावं. आणि मी जेव्हा पण वाटतं म्हणजे माझ्या मनात आलं
किंवा माझ्या मिस्टरांच्या मनात आलं तर आम्ही सिद्धिविनायकाला दर्शनाला नक्की जातो. नुकताच मी मंगळवारी जाऊन आले सिद्धिविनायकाला आणि एवढं प्रसन्न वाटतं तिथं गेल्यावर. मी महापौर पदासाठी माझं नाव डिक्लेअर झाल्यानंतर लगेच आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशीच सिद्धिविनायकला गेलो आणि आम्हाला जायला थोडा उशीर झालेला, म्हणजे संध्याकाळच्या आरतीचा वेळ झालेला आणि एवढं छान आम्हाला ती आरती होईपर्यंत बाप्पाच्या त्या दरवाज्यात बसून समोर असं दर्शन एवढं म्हणजे मनाला प्रसन्न वाटलं. आणि त्याच्यानंतर मध्यंतरी परत एकदा गेलेलो आणि आता नुकतंच 2-3 दिवसापूर्वी गेलो. असं मला आधी वाटायचं की अरे हे पद मला दिलं म्हणजे खूप टेन्शनची गोष्ट आहे, कसं होईल येत आहे. पण असं जेव्हा एखाद्या बाप्पाचं दर्शन आलं मला असं VIP म्हणून डायरेक्ट दर्शनाला देतात. किंवा आता जसं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चौकामध्ये पुतळा आहे, मी महापौर झाल्यानंतर एवढी घाबरलेली आणि जेव्हा माझं भाषण झालं तेव्हाही मी खूप घाबरले. त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स झालं, पण त्याच्यानंतर मला वाशीच्या शिवाजी चौकात नेलं आणि त्या म्हणजे ह्याच्यामधून क्रेनमधून त्या छत्रपतींना तो पुष्पहार, बापरे, मला असं वाटलं हे क्षण इथंच थांबावेत, ह्यासाठीच मी महापौर झाले असं मला वाटलं. की मध्ये पूर्वी असं बघायचं की हा किती छान ना छत्रपतींना हार घालायला मिळतं आणि तो क्षण मला अनुभवायला भेटला. अशा काही घटना घडल्या. तर जसं सिद्धिविनायकाचं दर्शन आलं तेवढ्या गर्दीमध्ये म्हणजे 2-2, 3-3 तास लाईनला धक्के खात त्याच्यानंतर असं म्हणजे दर्शनाला गेल्यावर असं ढकलून बाजूला काढायचे. आज निवांत जर बाप्पाचं दर्शन मिळतंय तर खूप म्हणजे मनाला प्रसन्न वाटतं की बाप्पा असं प्रसन्न झाले आपल्याला म्हणून. मॅडम, एक पर्सनल क्वेश्चन आहे की आपण महापौर आहात आता आणि आपली फॅमिली आहे, कसं वर्क लाईफ बॅलन्स तुम्ही मॅनेज करता? म्हणजे एखादा असा किस्सा की इकडे खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आपल्या पालिकेत आणि घरी शाळेची मीटिंग आहे किंवा काहीतरी मुलाचं प्रोजेक्ट वगैरे आहे, कसं मॅनेज करता? माझी महासभा होती पहिलीच आणि तेव्हाच माझ्या मुलाचा रिझल्ट पण होता ॲन्युअल एक्झामचा. आधी रिझल्ट होता तेव्हा काहीतरी मीटिंग होती तर आम्हाला बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे रिझल्ट घ्यायला जाता आलं नाही. पण टीचरांबरोबर कोऑर्डिनेट केलं, त्यांनी सांगितलं मंडेला तुम्ही येऊन रिझल्ट घ्या. आणि त्या दिवशी हे होतं आपलं महासभा होती माझी. 2:30 वाजता त्याने टाइम दिलेला. मी 2 वाजेपर्यंत पण आशेत होते की आता लंच ब्रेक होईल आणि मग मी रिझल्टला जाईल. पण 2:15 झाले तरी काही सभा म्हणजे लंच ब्रेकचं म्हणजे सगळ्यांचं एक सदस्याचं बोलणं सुरू होतं. मग मी मिस्टरांना एक चिठ्ठी दिली की तुम्हीच आता जाऊन रिझल्ट घेऊन या. मग ते गेले आणि जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे मीटिंग्स वगैरे मुलांच्या जाऊ पण जाते. आणि कधी कधी शाळेत असं म्हणजे दुसऱ्या मुलांचे ऍडमिशन किंवा कशासाठी गेलो तर मग पर्सनली टीचरांशी बोलणं पण होतं. पण कोऑर्डिनेशन म्हणजे फॅमिली जॉईंट फॅमिली आहे, जाऊ सासूबाई चांगलं सपोर्ट करतात, मुलांचं टेन्शन घ्यावं लागत नाही कारण बघणारे घरात असतात. आणि माझा मुलगा छोटा तो पूर्णपणे म्हणजे माझ्या सासऱ्यांना आधीपासून फॉलो करतो, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन मला आधीपासून नव्हतं. त्याला कधीही कुठल्या कार्यक्रमात जायचं असेल आणि आपण सांगितलं चल तरी त्याला यायचं नसतं. तो एकटाही घरात राहतो आणि सांगतो की तुम्ही सगळेच मी घर सांभाळेन म्हणून. त्याच्यामुळे असं मुलांचं काही टेन्शन नाहीये आणि बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज करायला फॅमिली मेंबर्स आहेत, त्याच्यामुळे असं काही एक्स्ट्रा काही वाटत नाही. पण कधी कधी मुलगा आवर्जून सांगतो की मम्मी आज तुला सुट्टी आहे मग माझ्यासाठी काहीतरी बनव. म्हणजे असं तो नॉनव्हेज त्याला खूप खायला आवडतं. प्लस सर टिफिनला असं चपाती भाजी असं नॉर्मल नाही आवडत, पराठे किंवा मोमोज पिझ्झा बर्गर असं. मग ते मम्मीने बनवून द्यायचं त्याला. सगळ्यात पहिला मी महापौर झाल्यावर हाच प्रश्न पडला, मम्मी माझा टिफिन कोण बनव. तर ते कोऑर्डिनेशन म्हणजे घरातून सगळे सपोर्टिव्ह आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मॅडम, एक मेसेज तुम्ही काय देणार नवी मुंबईच्या गणेश मंडळांना? आज नवी मुंबईमध्ये वेगवेगळे मंडळ आहेत ज्यांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातो. तर नक्कीच जे एक कन्सेप्ट आहे आपलं की गणपतीच्या मूर्तीमध्ये सीड आणि मग ते विसर्जन कुंडीमध्ये करून ते त्याच्यात रोप तयार होतं. आणि खूप ह्या गोष्टीचाच खूप आनंद आहे की एखादं सीड
रोपटं असं कलेकलेने वाढून खूप मोठं होतं, बहरतं आणि सुगंधी फुलं देतं आणि ते पुढच्या वर्षी गणपतीच्या आगमनाच्या वेळी ते आपल्याकडे बहरलेलं असेल तर नक्कीच म्हणजे जे मंडळ आहेत त्यांना एक मेसेज असेल की मूर्ती किती मोठी किंवा छोटी हे महत्त्वाचं नाही आहे, त्याच्या मागचा जी भावना आपली आहे ती महत्त्वाची आहे. आपल्या माध्यमातून जे संदेश दिले जातात समाजासाठी ते समाजाच्या उपयोगाचे असावेत आणि सगळ्यांनी माना धरून आपण गणेशोत्सव साजरा करूया आणि ह्या गणेश उत्सव साजरा करताना कुठल्याही चुकीच्या गोष्टी होणार नाहीत ह्याकडे नक्कीच आपण लक्ष देऊ आणि अशा पद्धतीने आनंदाने सगळ्यांना समृद्धी सुख देणारं गणेशोत्सवाचं आपण नक्कीच आगमनाचा आणि विसर्जनाचा सोहळा आनंदाने पार पाडू. तुमच्या नजरेतला गणेशोत्सव कसा व्हावा? गणेशोत्सव सगळ्यात पहिलं म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाने सगळं संपूर्ण कुटुंब एकत्रित यावं. आता जसं आता कालाच्या ओघात म्हणजे लोक पैशाला महत्व द्यायला लागलेत किंवा शिक्षण त्याच्यानंतर स्वतः सेटल होणं. तर ह्या गणपतीच्या 10 दिवसात तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र यावं आणि म्हणजे असंच एकत्र कुटुंब आला तर समाज एकत्र येईल जे सार्वजनिक गणपतीमध्ये होतं आणि एकत्रित येण्याने जो आनंद आहे तो जगात दुसऱ्या कशातच नाहीये. त्याच्यामुळे एकत्रित येणं खूप महत्वाचं आहे. मॅडम, शेवटचा प्रश्न की तुम्ही भाद्रपदच्या गणेशोत्सव दौरान किती मंडळ व्हिजिट करता 10 दिवस 11 दिवस मध्ये? आतापर्यंत मी फक्त माझ्या प्रभागातलेच गणपती अटेंड केलात, पण आता एवढी मोठी जबाबदारी नवी मुंबईची आहे तर नवी मुंबईतल्या प्रत्येक मंडळाला मी नक्कीच व्हिजिट करेन आणि मला आवडेल की ह्या मंडळांच्या माध्यमातून समाजाच्या उपयोगाचे संदेश देणारे डेकोरेशन आणि समाजाला चांगलं प्रबोधन करणारे संदेश असतील आणि अशा मंडळांना खऱ्या अर्थाने आपल्या पालिकेच्या माध्यमातून पण आपण नवी मुंबई महापौर गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करतो आणि 5 मंडळांना प्रथम 5 पारितोषिक देतो. तर सर्वच मंडळ जे म्हणजे आपल्याकडून परमिशन घेतात ते ऑलरेडी रजिस्टर होतात ते आणि मग ह्या मंडळांच्या माध्यमातून नक्कीच समाजाला पुढे एक नवीन दिशा देण्याचं काम होईल. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धाही अजून नवीन आयोजित करण्याचा मी प्रयत्न करेन आणि नवी मुंबई आधीच स्वच्छ आहे पण अधिक स्वच्छ सुंदर आणि सुगंधित जसं नाईक साहेब सांगतात की आपल्या शहरात येणारा प्रत्येक जण शहराचे जे दुतर्फा म्हणजे आता ऐरोलीच्या बाजूने असं कुठूनही शहराच्या दुतर्फा अशी सुगंधित फुलांची झाडं लावूया की आपल्या शहरात येणारा सुगंधाने त्याचं स्वागत होईल आणि बाहेर जाताना सोबत सुगंध घेऊन जाईल. तर नाईक साहेबांच्या माध्यमातून तेही गणेश आहेत, येणारे गणपती सगळ्यांना सुख समृद्धाचे जावं एवढीच अपेक्षा करते. मॅडम, खूप खूप धन्यवाद तुमचा. धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ दिला आम्हाला. तुमचं स्केड्यूल खूप बिझी आहे, मला माहिती आहे बाहेर, बट तरी पण तुम्ही एवढा ओपनली बोललात आणि आम्हाला पण खूप आनंद वाटलं की ज्या प्रकारे तुम्ही कॉन्व्हर्सेशन केला आणि खूप काही गोष्टी जे लोकांना माहीत नव्हती म्हणजे शासनाकडून काय प्रोसेस असते आणि तुमचं म्हणजे ॲज अ नॉर्मल ह्युमन बिईंग अँड मेयर त्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि फॅमिली आणि वर्क लाईफ बॅलन्समध्ये पण कसं तुम्ही मॅनेज करता, तर लोकांना खूप काही शिकायला पण भेटेल आणि हा पॉडकास्ट नक्कीच नवी मुंबईचा प्रत्येक माणूस बघणार, आम्ही ही अपेक्षा करतो. मॅडम, शेवटचा प्रश्न की आपलं पॉडकास्ट झालंय ऑलमोस्ट झालंय, तर TGP द गणेशोत्सव पॉडकास्ट हे जे पण आपण आज बोललो ओपनली, तर तुमचा काय फीडबॅक आहे आणि तुमचं काय मत आहे त्यावर? नक्कीच अशा पद्धतीने आता वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन ब्रॉडकास्ट होतात आणि एवढं सुंदर की गणेशाला जे विद्येचं दैवत आहे त्याच्याविषयी ब्रॉडकास्ट तयार करणं ही चांगली कन्सेप्ट आहे आणि नक्कीच विघ्नहर्ता गणेश आपल्या ह्या ब्रॉडकास्टला खूप यश देईन आणि आपल्या आयुष्यात येणारे सगळे विघ्न दूर करेन. खूप खूप धन्यवाद मॅडम. जय गणेश. जय गणेश. जय गणेश दोस्तों, तो कैसा लगा आपको ये एपिसोड हमें कमेंट सेक्शन में ज़रूर बताना. ये हमने नया सेगमेंट इंट्रोड्यूस किया है. आज हमें मौका मिला कि नवी मुंबई के मेयर पाटिल मैडम से बात करने का. बहुत अच्छा लगा जो मेयर एज अ मेयर जो भूमिका वो निभाते हैं
और जो उनके फैमिली की रिस्पॉन्सिबिलिटीज़ भी वो भी निभाते हैं और गणेश उत्सव में भी वो ध्यान देते हैं। तो एक बहुत ही इंस्पायरिंग एपिसोड था ये, बहुत कुछ सीखने को मिला और ऐसे ही एपिसोड्स हम आपके लिए लेके आया करेंगे। आप कमेंट सेक्शन में बताइए कि और कौन से पॉलिटिकल पर्सन को आप देखना चाहोगे पॉडकास्ट पर। हम पूरी कोशिश करेंगे कि उन्हें ये पॉडकास्ट पर लेके आए। और 71% से जो हमारे व्यूअर्स हैं, 71% से ज़्यादा जो हमारे व्यूअर्स हैं वो हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं, तो कृपया करके हमारे चैनल को सब्सक्राइब करें, क्योंकि एक एक सब्सक्राइब आपका बहुत ही महत्वपूर्ण है। लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना। ये हमारा पहला एपिसोड है। अगर इसमें कुछ मिस्टेक्स लगे आपको या इम्प्रूवमेंट लगे, क्वेश्चन में कुछ इम्प्रूवमेंट है, क्या क्वेश्चन हम पूछ सकते हैं कोई भी एक पॉलिटिकल बॉडी को, बट वो क्वेश्चन सेंसिबल होना चाहिए क्योंकि ये बहुत ही रेस्ट्रिक्टेड कॉन्वर्जेशन होता है। तो कमेंट सेक्शन में ज़रूर बताना। लाइक, शेयर और सब्सक्राइब अगर नहीं किया है तो लाइक, शेयर और सब्सक्राइब ज़रूर करना। जय गणेश। गणपति बाप्पा मंगल मूर्ति।